चांदवड कोर्टाच्या बाहेर फ्रीस्टाईल हाणामारी। ननंद आणि भाऊजाईमध्ये खावटी देण्याच्या वादातून फ्रीस्टाईल हाणामारी। सविस्तर वृत्त असे की नाशिकमध्ये राहणाऱ्या विकास केसे याचं लग्न काही दिवसांपूर्वी माधुरी नावाच्या तरुणीशी झालं होतं। पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच माधुरी सासर सोडून गायब झाली आणि दुसऱ्याच एका तरुणासोबत लग्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली। तर सासर सोडून दुसरं लग्न आणि न्यायालयात पोटगीसाठी दावा चालू होता। या धक्कादायक प्रकारानंतरही माधुरी गप्प बसली नाही। तिने चक्क चांदवड न्यायालयात येऊन आपल्या पहिल्या नवऱ्याकडून पोटगी मागितली। विशेष म्हणजे पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल असतानाच माधुरीनं दुसरं लग्न केलं। सासर सोडून दुसरं लग्न आणि न्यायालयात पोटगीसाठी दावा देखील सुरू होता। या धक्कादायक प्रकारानंतरही माधुरी गप्प बसली नाही। तिनं चक्क चांदवड न्यायालयात येऊन आपल्या पहिल्या नवऱ्याकडून पोटगी मागितली। विशेष म्हणजे पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल असतानाच माधुरीनं दुसरं लग्न केलं। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राहणाऱ्या विकास केसे या तरुणाचे माधुरी नावाच्या एका तरुणीसोबत लग्न झाले होते। मात्र लग्नानंतर काही दिवसच माधुरी सासरी राहिली। काही दिवसानंतर माधुरी नवऱ्याला सोडून फरार झाली आणि दुसऱ्या तरुणासोबत लग्न केलं। ननंद भाऊजाईमध्ये थेट फ्रीस्टाईल हाणामारी। या प्रकारामुळे संतापलेली विकासची बहीण म्हणजे माधुरीची ननंद थेट न्यायालयात धडकली। न्यायालयाच्या बाहेरच भाऊजाई आणि ननंद यांच्यात जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली। एकमेकींच्या झिंज्या ओढत रस्त्यावरच युद्ध सुरू झालं। लोक बघ्याची भूमिका घेत असताना हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला। तसेच दोन नवरे एकाच वेळी आमने सामने आले। माधुरीसोबत तिचा दुसरा नवरा योगेश इंगळे देखील होता। भाऊजाई ननंदमध्ये हाणामारी झालीच, पण नंतर विकास आणि योगेश म्हणजे पहिला आणि दुसरा नवरा यांच्यातही थेट हातापाई झाली। प्रकरण इतकं तापलं की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल। हा सगळा तमाशा कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे। अनेकांनी यावर डॉली की डोली लाईव्ह अशी टीका करत हसण्यावारी घेतली आहे। लफड़ा असताना मी माझ्या घरातून 2 लाख रुपये कॅश घेऊन गेले। माझ्या मुलाने केसेस केल्या। मी खावटी जातो आम्ही। माझ्या मुलाला आज 2 दिवसापूर्वीच तिने हे काढलं, वाहन काढलं। हे अन्याय आहे। तिने तिसरं लग्न यायचं। हिच्या मेमना संघ होती। आता ही दुसरं लग्न केलं। हा खावटीचा पोरगा आहे। काय नाव आहे मुलीचं नाव काय? तिचं नाव काय? तिचं नाव सांग। दिलीप कुटे। माधुरी विकास केसे आणि पहिलं नाव माधुरी दिलीप आहे। माधुरी योगेश इंगळे दुसऱ्या नवऱ्याचं नाव आहे। आणि त्या मुलाने हा माझा भाऊ आहे विकास केसे। हिचं लग्न माझ्या भावाशी पहिलं झालेलं होतं आणि हिने या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे। आणि हरकत न होता ही खावटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खोट्या नाट्या केसेस करते। निपडला पण खोट्या नाट्या केसेस करते। आम्हाला प्रत्येक वेळी त्रास देते कोर्टाला। आता सुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे। याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा। हा इथून निघून गेलेला आहे। याला पोलीस स्टेशनला जमा व्हायला लावला होता, पण हा इथे आलेला नाहीये। हा योगेश हिरामन इंगळे याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जमा करा। आज काय कोर्टात तारीख होती तुमची? हो, आज कोर्टात डॉमिस्ट्रीची आणि खावटीची तारीख होती। आज आम्ही खावटीचे पैसे भरायला पण आणले होते। त्यांनी ते पैसे काढून घेतले। माझ्या वडिलांच्या गळ्यातली चेन काढून घेतली आणि त्यांनी मला नको त्या ठिकाणी विनयभंग केलेला आहे। या मुलगा आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे कोर्टात, पोलीस स्टेशनला। आम्हाला न्याय मिळाला। लोकमान्य 24 न्यूजसाठी सोमनाथ जाधव, चांदवड।